ताक खरंच सर्वांसाठी चांगलं असतं का? उन्हाळा आला की आपण सगळेच म्हणतो ताक प्या, शरीराला थंडावा मिळतो. पण आयुर्वेदात सांगितलं की ताक प्रत्येक वेळी आणि प्रत्येक व्यक्तीसाठी योग्य नसतं. तुम्ही ताक कधी पिता? जेवणानंतर, दुपारी की रोजच? आयुर्वेदानुसार योग्य पद्धतीने घेतलेलं ताक पचन सुधारू शकतं, थकवा कमी करू शकतं आणि अर्श, भगंदर, ग्रहणीसारख्या त्रासांमध्ये उपयोगी ठरू शकतं. पण काही परिस्थितींमध्ये ताक टाळायलाही सांगितलं आहे. खूप अशक्तपणा असेल, गरम ऋतू असेल, खूप तहान, चक्कर आणि रक्तपित्ताचा त्रास असेल तर ताक नुकसानही करू शकतं. म्हणजे मग योग्य ताक कोणतं? आयुर्वेद सांगतो जिरं आणि सेंधव मीठ घालून बनलेलं ताक अधिक हितकर मानलं जातं. तुम्ही ताकात काय घालून पिता? फक्त मीठ की जिरं पण? आणि ताक पिल्यावर तुम्हाला काय फरक जाणवतो? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच सोप्या आयुर्वेदिक माहितीकरिता पेज फॉलो करा.